कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काल आलेली मुलगी हळूहळू या घरातल्या सगळ्या चालीरीती बदलत चालली। त्या मुलीला काहीच जमणार नाही अशी मला खात्री असून सुद्धा ती सगळं मॅनेज करत चालली आहे। किशोर अशात तिने यश आणि श्वेताचं लग्न आणि त्यांचा साखरपुडा मोडला तर? असं होऊ नये असं तुला वाटतंय ना? हो, ऑफकोर्स। मग ते माझ्यावर सोडा। किशोर, तुम्ही काय करणार आहात? असं काहीतरी जेणेकरून यश आणि श्वेताच्या मार्गातून रेवती बाजूला होईल। कारण मी माझ्या बायकोला असं खचलेलं बघू शकत नाही। दुर्गा, मी आहे, आता हार मानायची नाही। हो किशोर, या घराच्या आणि यशच्या हितासाठी मी लीलाला जिंकू देणार नाही। माझ्याकडे एवढी धारदार तलवार असताना उगाच इतके दिवस चाकू आणि सुऱ्यांनी खेळत होतो। आता याच तलवारीने मी येजेवर असा घाव घालणार आहे की जेणेकरून त्याचं अख्खं साम्राज्य कोसळून जाईल। मला वाटतं आपण ना रेस्टॉरंटला जाऊया। कसं ऑफिस मध्ये बोलणंच ना बरं पडेल त्यांच्याबरोबर। खरंच जायचं एजंटकडे? बरं जाऊ दे, एक काम करूया, काही नको यशचं होऊन जाऊ दे लग्न। ते तशी तू तुझ्या घरी जा, मी माझ्या घरी जात। सॉरी सर, काय करतेस रे इथे? बरं जाऊ दे, आधी एजंटला कॉल करून सांगते। सर तुमचा फोन बहुतेक सायलेंट वरती। लीला मॅडम तुम्हाला फोन करतायत म्हणून तुम्हाला ते कळलं नसेल, त्यांनी माझ्या फोनवरती फोन केलाय सर, म्हणूनच आलोय मी फक्त। हॅलो, तुम्हाला काय कधी नीट हॅलो म्हणताच येत नाही का? हे बघ काय काम आहे लवकर सांग, माझ्याकडे वेळ नाहीये। माझ्याकडे वेळ नाहीये, तुमच्याकडे ना थोडाही पेशन्स नाहीये। लुक हू इज टॉकिंग। माझ्या आयुष्यातली सर्वात इम्पेशंट मुलगी तू आहेस। अच्छा, आता माझ्याशी भांडायला, मला टोमणे मारायला वेळ आहे वाटतं तुमच्याकडे? तुम्हाला हे सांगायला फोन केलास? अजिबात नाही, मी कधी फालतू बडबड करतच नाही। मला फक्त एवढं सांगायचं होतं की मी आणि रेवती येतोय, तुमच्या ऑफिस मध्ये येतोय तुमच्याशी बोलायला। प्लीज तुम्ही कुठेही आता जाऊ नका, तिथेच थांबा आणि तुमचे मीटिंग अपॉइंटमेंट जे काय असेल ना सगळं कॅन्सल करा, आम्ही येतोय। ही मुलगी मला इम्पेशंट माणूस म्हणतेय? कोणाला तरी ते बोलावं लागेल ना सर। लीला वहिनी धाडसी आहेत म्हणून त्या खरं बोलू शकले। आउट। हा अगं श्वेता, कुठली अंगठी फायनल करायची काही ठरलं की नाही तुझं? नाही, थोडा वेळ तर दे। बरं बघ तू, मी आलेच। हं. यश ऐक ना, मला सांग ना यातली कुठली रिंग घेऊ मी? कोणती घे? अरे असं काय करतोयस तू? आपली एंगेजमेंट आहे ना मग, आणि माझं ठरलंय, मी तुझ्या चॉईसची अंगठी घेणार आहे। ठीक आहे। ही खरंच वंडरफुल, मला माहित होतं तू हीच अंगठी चूज करणार ते।
खरंच यश, आपला चॉईस खूप सिमिलर आहे हा. मला पण हीच अंगठी आवडली. मी आलेच, आईला दाखवून येते. यश यश मला कळतंय की तू खुश नाहीयेस, पण पण तोंड पाडून बसू नकोस प्लीज. थोडासा इंटरेस्ट घे. ताई मी प्रयत्न करतोय ना ग. मला ती श्वेता ना अजिबात आवडत नाही. पण तुझं लग्न तिच्याशीच होणार, एजंटच्या शब्दासाठी आणि तुझ्या भल्यासाठी. मी काय म्हणते, आता आपण लवकरच साखरपुड्याचा मुहूर्त ठरवूया. हॅलो, हो बोलतोय. काय? यश काय काय झालं? काही अगं लीला वहिनी आणि रेवतीचा ऍक्सिडेंट झालाय. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. अहो पण श्वेताची आई आता इमर्जन्सी, मी जाऊन येते, मग आपण हे सगळं श्वेता तू काळजी करू नकोस, मी येते, आपण हे करूयात सगळं सॉर्ट आउट. तू थांब. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.